नमस्कार, आज आपण बनवूया व्हेज लॉलीपॉप। यासाठी जाड पोहे 20 मिनिटं आधी भिजवून घेतले आहेत। एक उकडलेला बटाटा खिसून यांचा चांगला गोळा बनवून घेतलेला आहे। यामध्ये मिरची, आलं लसणाची पेस्ट आणि कांदा, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे घालून घ्यायचे आहे। आता यामध्ये हळद, त्याच्यानंतर तिखट, लाल तिखट वापरते आहे मी, तुम्ही काश्मीरी तिखट वापरू शकता, मिरची टाकली आहे त्याच्यामुळे, धनेपूड आणि चवीनुसार मीठ घालते आहे। आता आपण या सगळ्या मिश्रणाला एकत्र करून घ्यायचं आहे। छान व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे याचा। आता मी हातावरती तेल घेणार आहे, ते व्यवस्थित छान पसरवून घ्यायचं आणि या मिश्रणाचा गोळा करायचा। तुम्हाला जितकं लॉलीपॉप आपलं जितकं मोठं छोटं जसं हवं आहे तसं तुम्ही त्या हिशोबानुसार गोळा घ्यायचा। गोळा करायला आपण त्याला मध्ये प्रेस करायचं आणि आईस्क्रीमची जी स्टिक आहे त्याला आपला हा गोळा छान व्यवस्थित फिक्स करून घ्यायचा। या पद्धतीने मी असे बाकीचे केलेले आहेत। आता आपण मैदा घेतला आहे, मैद्यामध्ये मी पाणी घालणार आहे। आपल्याला मैद्याचा घोळ करून घ्यायचा आहे, कारण लॉलीपॉपला आपल्याला याचंच कोटिंग द्यायचं आहे वरती। तर मैद्यामध्ये आपण अगदी थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे। बघा, थोडं पाणी घालतीये परत आणि परत मिक्स करते। थोडं पाण्याची आवश्यकता परत वाटती आहे, त्याच्यामुळे परत थोडं पाणी ॲड करणार आहे मी। अगदी थोडं पाणी घालतीये, परत याला मिक्स करते आहे। आता याची कन्सिस्टन्सी मला परफेक्ट वाटते आहे। आपण चेक करून घेऊ एकदा चमच्यावरती। बघा, इतकी हवी आहे आपल्याला। आता जे आपले लॉलीपॉप आहे हे कॉर्नफ्लेक्स आहे, कॉर्नफ्लेक्सचा मी याचा बारीक चुरा करून घेतलेला आहे व्यवस्थित छान। बघू शकता तुम्ही, इतकं बारीक चुरा हवा आहे आपल्याला। आता जे आपले लॉलीपॉप आहे ते आपण या मैद्याच्या घोळामध्ये छान व्यवस्थित डीप करणार आहे आणि त्याच्यातनं डीप करून झाल्यानंतर आपण कॉर्नफ्लेक्सचा जो आपला चुरा आहे त्याच्यात घालतो आहे आणि त्याचं व्यवस्थित कोटिंग आपल्याला त्याला द्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, त्याला छान असं व्यवस्थित फिरवून सगळीकडनं आपलं जे कॉर्नफ्लेक्सचं चुरा आहे तो लागतो आहे की नाही एकदा चेक करून घ्यायचा आणि थोडंसं त्याला हे करून घ्यायचं, जेणेकरून जे एक्स्ट्रा आपलं कॉर्नफ्लेक्स आहे ते खाली पडून जातं, म्हणजे तळताना त्रास होत नाही। बाकीचे जे उरलेले लॉलीपॉप आहे त्याला पण सेम मी असंच सगळं करून घेते आहे। चला, आपले तिन्ही लॉलीपॉप रेडी आहे। तेल गरम झालेलं आहे, तेल मी मीडियम टू हायवरती ठेवलेलं आहे आणि मी जाळी ठेवलेली आहे याकरता की जी आपली स्टिक आहे आईस्क्रीम स्टिक ती तेलात पूर्णपणे तळली जायला नको, म्हणून मी ही जी खालती जाळी आहे ती घेतलेली आहे आणि त्याच्यातच मी हे तळणार आहे। आणि एका चमचेच्या सहाय्यताने मी त्याला थोडं थोडं वरती त्याच्यावरती तेल असं ओतत त्याला मी तळते आहे आणि याला छान गोल्डन ब्राउनिश रंग येतोपर्यंत मी तळणार आहे। बघू शकता तुम्ही, याच पद्धतीने दुसरं पण तसंच लॉलीपॉप मी टाकते तेलामध्ये। तेल त्याच्यावरती थोडं थोडं टाकत आपण त्याला व्यवस्थित छान स्टिक फिरवून आपण त्याला तळू शकतो। बघा, स्टिक बिलकुल तेलात जात नाही आहे आपली, तुम्ही बघू शकता। आणि कॉर्नफ्लेक्स असल्यामुळे आपलं तेल पण खूप खराब होत नाही आहे, हे पण तुम्ही बघू शकता। अशा रीतीने तिन्ही लॉलीपॉप आपले रेडी आहे। चटणी आणि सॉससोबत एन्जॉय करा। थँक्यू फॉर वॉचिंग।